3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. सांगलीतल्या ईश्वरपूर नगरपालिकेमध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बैठक घेतली. प्रशासनाकडून जन्मदाखल्यांच्या आणि नोंदणीबाबत आढावा घेतलाय. बांगलादेशी जन्म नोंदणी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. जळगाव महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांची निवड झाली आहे, तर महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या सिंधू कोल्हे यांची निवड झालेली आहे. तसंच महापालिकेच्या तिजोरीची चावी बहुमतात भाजपकडे असणार आहे आणि महिला बालकल्याण समितीचं सभापतीपद शिवसेनेला मिळालं आहे. चिपळूणमध्ये महानगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या 3 दिवसीय निवासी शिबिरामध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. सांगलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं मनसेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळेला सांगली महापालिकेचे महापौर तसंच विरोधी पक्षनेते आणि नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची निवड झाली आहे. त्यानिमित्त नागपूर शहर पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. यावेळेला या बैठकीत एकमतानं अभिनंदन प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. तसंच अजूनही अजितदादा मनातून गेले नसल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या ढाका इथल्या आगर गावामध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झालेला आहे. तसंच पश्चिम बंगालमधील कोलकाता इथेही भूकंपाचे धक्के बसले आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये बसचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले. दरम्यान या जखमींना MDM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. दारू घोटाळा प्रकरणामध्ये दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना निर्दोष मुक्त केलंय. या प्रकरणात सीबीआयने एकूण 23 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी या सगळ्या विरोधात कोणताही पुरावा नसल्यानं त्यांना निर्दोष घोषित केलंय. दिल्ली दारू धोरण प्रकरणात सर्व आरोपांमधून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निर्दोष मुक्त झालेले आहेत. निर्दोष मुक्त झाल्यानंतर केजरीवाल खूप भावनिक झाले. तसंच कुटुंबियांसोबत भेटून ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. भारतावर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. यामध्ये काश्मीरपासून दिल्लीपर्यंत अनेक धार्मिक स्थळांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. त्यामुळे शहरी भागात अलर्ट जारी करून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाचा महासराव वायू शक्ती राजस्थानातील जैसलमेर येथे सुरू झालाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण त्यांनी केलं. हे उड्डाण जैसलमेर हवाई तळाच्या तळापासून सुमारे 25 मिनिटं चाललं. JNUमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर जामीन मंजूर झालेला आहे. 25,000च्या जात मुचलक्यावर कोर्टानं विद्यार्थ्यांना जामीन मंजूर केला. गुजरातच्या कच्छमध्ये अतिक्रमणावर कठोर कारवाई करण्यात आली. यावेळी 130 अवैध घरांवर बुलडोझर चालवण्यात आला. दरम्यान या कारवाईवेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.